जर तुम्ही ट्रेडिंग सुरू करण्याचा विचार करत आहात, तर एक गोष्ट व्यवस्थित लक्षात राहून द्या. याच्यामध्ये सक्सेसफुलनेस पण आहे आणि यामध्ये अनसक्सेसफुलनेस पण आहे. परंतु ह्यामध्ये विजय तोच होतो, जो लाँग टर्मचा, लंब्या रेसचा विचार करतो. तोच व्यक्ती जो आहे, ह्यामध्ये आपल्याला टिकताना दिसतो. म्हणून घाईघाईमध्ये कुठेतरी कुठल्यातरी कॅन्डलवरती इमोशनल एंट्री होते, इमोशनल एक्झिट होते. अशा चुकांपासून दूर राहावा. आपण काही ऑपरेटर नाही आहोत. आपण सिंपल आणि सिंपल एक नॉर्मल रिटेल ट्रेडर आहोत, की दिवसातून आपल्याला एखादा किंवा दुसरा ट्रेड भेटला तरी चालेल आणि एखाद्या दिवशी तो नसेल, तरीही आपल्याला तो काही प्रॉब्लेम पडणार नाहीये. परंतु सद्यस्थितीमध्ये होतं काय माहिती का? लोकं जे आहेत ना, ते अडकत बसतात, इमोशनली त्याला अटॅच होत बसतात आणि तिथंच त्यांचा सगळा जो आहे ना, खेळ बिघडताना तिथं दिसतो. म्हणून एक सिंपलशी गोष्ट आपल्याला रिगरसली फॉलो करायची आहे. आपण काय मार्केट मेकर नाही आहोत. आपण सिंपल रिटेल ट्रेडर आहोत. आपण 3 आणि 5 आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ट्रेड करणारे नाही आहोत. आपण लॉंगर ट्रेंड टाईम फ्रेमच्या ट्रेंडला फॉलो करणार आहोत. पटलं तर बघा आणि शेअर करा त्या शेअर मार्केट एन्थुसियासिस्ट बरोबर.